देवाले निमित्त आले सयांद्रशी पाठविले त्याशी मोक्षपदी जीवाचा उद्धार करावया जाण घातिले असो अनंत युगी वाट पाये शुद्ध लक्षणीचा राव धरोनिया भाव जावे वेगी जीवाचा उद्धार करावया जाण असो अनंत युगी बाळगिर स्वामी म्हणे नाथ अनाथाचा बापूजी पायाचा अभिलाषी जीवाचा उद्धार करावया जाण घातिले असो अनंत युगी दत्ता प्रभू
जय जय आजी अविनाशा, जय जय आजी पूर्ण पुरुषा, जय जय आजी जगदीशा दिगंबर स्वामी तू देवा, तू सर्वाचा राणा, कर्ण भगविले शास्त्र पुराणा, शास्त्र काय जाणती तुला, आगमने गमाशिनो कळी नकडे नेती नेती, आईशी वेगळी श्रुती बोलती, ती मजमर खा प्रति पवाडे जयचे केले स्मरण, हो या सकळ विद्येचे आदिकरण, याची वंदू श्री गुरु चरण नमस्कार सद्गुरुचे, ओम नमो आता नमो जगजनिता, जेनी नवमास गर्भ वैदिक होता, तिथे स्मरण होता तमोत्पन्न तुम्हापासून, आता वळते सजन जे का आनंद चिरघन, वर्षताती स्वानंद जीवन संत सज्जन भावया, आता नमो रंगभूमिका, कीर्तनावगे उभे त्रिलोका, मृदंग श्रुती देखा तया माझा ब्रह्मानंदं परमस्परं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनस्पर्शं तत्त्वमश्चादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमच्चलं सर्वाणि साक्षिभूतम्, भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि, ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजाङ्गं गुरुपदं, मन्त्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा, सयान्द्रीशिखरी रम्यं अत्रि अनुसूयानन्दनं, तमवन्दे परमानन्दं दत्तात्रेयं जगद्गुरुं, अज्ञानान्नितिमिराङ्गस्य ज्ञानान्येन शलाकया, चक्षुर्मलितं येन तस्मै श्री गुरवे नमः, महापुरचा महापुरच्या देवराया दंडवत तुझ्या पाया, तुमची अवधूत मूर्ती माझ्या जीवाची, ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा, ऐशे पदराचे धनी संत साधू, प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग प्रत्येकाच्या पाठांतरातला आहे. आल्याच म्हणजे मला सगळे वैद्य म्हणाले, महाराज सोपा अभंग घ्या हो, अवघडामध्ये जायचं काम. देव लई बोंबलं थिंगाऱ्याला बी देव भेटणार. देव भेटायचं असेल काय करावं लागते? खायचं बसोडी करा एक लई बोंबलं थिंगणारे, वाऱ्या करणारे, काय काय खटाटोप करणाऱ्याला देव भेटलाच नाही. देव भेटलाय फक्त एका जागी बसून नामस्मरण करणाऱ्यालाच. देव कोणाला भेटते हो? नामस्मरण पाहिजे, फक्त नामाचं चिंतन पाहिजे. नामस्मरण सदा वाचेला नामस्मरण, त्याला देवाची वेळ होती. आणि आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग परत त्याण्याचे काळे अभ्यासक ज्यांनी काव्याच्या माध्यमातून या जगाला आनंद संप्रदाय काय आहे हे सांगण्याचं काम केलं असे म्हणजे बापूजी पाटील. बापूजी पाटलांच्या आनंद पाठ या प्रकरणातला आजचा अभंग आहे. बरं, अभंग लिहिले बापूजी पाटलानं, नुसतं बापूजी महाराजांचंच नाव आहे काय म्हणजे? नाही. कोण सांगालय? महाराज गुरुच्या आदेशावरून लिहिलेला अभंग आहे. गुरुची नजर पाहिजे शिष्यावर. गुरु म्हणजे मेन आहे महाराज. कोणताही संप्रदाय असो त्याचा गुरु राहते, शिटी मारू नये. गुरु शिवाय कोणत्याही संप्रदायाला किंमत नाही. गुरु मेन आहे. कसं? गुरु म्हणजे कोण? गुरु तोच ईश्वर, तारक ब्रह्म तो निराहार, म्हणून असावा अत्यादर आपल्या गुरुविषयी. गुरु म्हणजे कोण आहे? गुरु हा संत मुळीचा राजा, गुरु हा संत मुळीचा राजा, गुरु हा मुळीचा राजा, गुरु हा काय सांगितलं? गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना मार्ग नाही जाणे पाताळे. गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु शब्द जास्त
चाल कोणती बसते बरोबर ठरवावं लागते नाही तर चपल्यासारखं होते. आपला संप्रदाय काही सोपा नाही एवढा. सोपा आहे, सोपाच आहे, आपण त्याला अवघड करून गेले हाताला. माणसाला म्हणलं रे म्हणलं जाऊ नको रे बापू, तेव्हा जाऊ येतो म्हणून निघते संध्याकाळी. असं माणसाची कला आहे. मग महाराज गुरु कोण? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना मार्ग नाही तुझा, देव पाहता त्रैलोकी. गुरु कोण आहे? गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा सागर, गुरु धैर्याचा डोंगर, कदा काळी डगमगेला. एवढे. गुरु कोण? गुरु सुखाचा सागर, गुरु प्रेमाचा आगर. गुरुजवळ काय पाहिजे? प्रेम. प्रेम महत्वाचं आहे. आपल्या आरतीमध्ये सांगितलं, आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती. या ज्योती लावा म्हणलंय. प्रेमाची ज्योत लावा, कधीच बुजणारी ज्योत लावा. आपण म्हणाल्या कापराची लावा, नाहीतर दांड्याची लावा आणि तुपाची लावा. ते काही कालांतरानंतर जळून त्याचं राख होते, पण प्रेमाची ज्योत जर लावला कधीच बुजणारी ती ज्योत नाही. म्हणून प्रेमाची ज्योत. आपण त्याच उपळीमध्ये सांगितले, उपळी मधला अभंग आहे. गुरु अजून कोण आहे? गुरुचा मुक्तीचा दाता, गुरुदेव हरे पातकाची व्यथा त्या गुरुचे स्मरण केल्या. सगळं फिरून बघा तुम्ही, कोणत्याही संप्रदायामध्ये जा, गुरुविना अनिक नाही कोणी. सकळ जीवाचा या जीवाला निर्माण करणारा जर शोधायचा असेल, फक्त गुरुचे चरण धरावे लागतात. तर याला निर्माण करणारा साधक. आता गुरु म्हणजे काय? दोन शब्द दिसायला लागले, गु आणि रु. किती शब्द आतो? दोनच शब्द आतो. दत्त किती शब्द आत? दोनच. पण दोनच शब्द म्हणून माणूस मोकळं व्हायला अनंत जन्माचं भाग्य पाहिजे, तर दत्त नाम मुखाला येते. दोनच शब्द हात, मुखाला मुकाड्याने ये नाही पाहिजे. जन्मोजन्मी महाराज पुण्य पाहिजे. 1.5 वर्ष झाले आपल्याला. प्रमाण घेत बसलं तर आपल्याला 12 वाजतील. मोजके प्रमाण आणि आपला विषयाकडे जाण्याचा आपण प्रयत्न करू. कीर्तनाचं विषयांतर होऊ नये. आता तुमचं मी ऐकून घेतलं होती चर्चा. मी म्हणून आपल्याला बापू सावध राहून कीर्तन करावं लागते, नाहीतर मागायला बापू चर्चा होते. म्हणून पुण्य पाहिजे. बरोबर आहे, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. पुण्य पाहिजे कोणत्याही संप्रदायाचे, मग ते कोणत्याही संप्रदायाचा असो, पुण्य पाहिजे. आनंद संप्रदायामध्ये सांगितलं, अनंत जन्माचे पुण्याशे पदरी तरीच होय आनंदाचा ज्ञानाधिकारी. अनंत जन्माचं पुण्य एक हो लागते तेव्हा हे आनंद संप्रदाय सापडते. प्रभू
पण संप्रदाय सापडून महत्वाचा नाही, त्याच्यासाठी गुरु करावा. गुरु मार्गदर्शन करतात. गुरु खूप सांगितले. जन्मल्याबरोबर ज्याच्या सोबत आपल्याला भेट होते, पहिली भेट वडिलांची. जन्मले की माहिती पडते आधी कोणाचं बघू की न बघू. आई वडील पहिल्यांदा गुरु होतं. पुन्हा शाळेत गेल्याच्या नंतर शिक्षक गुरु आहे. पारावर बसल्याच्या नंतर काही गुरु सापडतात, तोटा चोळायला शिकतात, ते गुरु सापडतात. शेतात गेल्याच्या नंतर बिडी फुकायला, गांजा फुकायला शिकवतात, ते गुरुच होतं. ते गुरुच होतं, त्याला गुरुच पद द्यावं लागतं. जे जे शिकवायला लागले ते गुरु आहे. मग आपल्या या देहाला एक गुरु करावं लागते, सद्गुरु म्हणते त्याला. सद्गुरु म्हणजे काय हो? तसं शास्त्रानं गुरुचे 4 प्रकार सांगितले. गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. किती प्रकार सांगितले? 4. हे गुरु हे सगळे गुरुच होतात. हे शिकवणारे शाळेतले गुरु, जे 24 गुरु म्हणताय की नाही, ते हे गुरु. श्री गुरु म्हणजे आपल्या कानामध्ये जे मंत्र टाकतात त्यांना श्री गुरु म्हणावं. आता सद्गुरु कोणाला म्हणावं? आता सद्गुरु वर्णवेडा जेथे माया स्पर्श होऊ शकेना, ते सुख माझा ज्ञाना तिकडे. सद्गुरु म्हणजे महाराज इथं मायेचा स्पर्श नाही, माया नाही, त्याला सद्गुरु म्हणावं. आता जगद्गुरु कोणाला म्हणावं? बरेच जण कोणी बी जगद्गुरुच नावाच्या पाट्याला जगद्गुरु, जगद्गुरु महाराज. कोणताही महाराज म्हणाला मी जगद्गुरुच हो, जगद्गुरुच हो. जगद्गुरु कोणाला म्हणावं? सह्याद्री शिखरी रम्यम सुरुवातीला श्लोक झाला. आत्रेयामी सूर्यानंदनम तम वंदे परमानंदम दत्तात्रेय. दुसरा जगद्गुरु या जगामध्ये नाही, जगाचा गुरु. ज्यानं जगाचा भार सोसायला लागलाय ते गुरु, ते म्हणजे जगद्गुरु. दत्ता प्रभू. मग महाराज या अभंगाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. 4 चरणाचा अभंग आहे, सोपा अभंग आहे. पण दत्त महाराजांचे 4 युगामध्ये 4 अवतार झाले महाराज. आता आपण अभंगाकडे जायला प्रयत्न करू. सखोल माहिती घ्यावं लागतं. वरच्या वरी सांगलं तर आपल्या डोसक्यात बसणार. तुम्ही बाहेर निघावं लागतं. रोडला निघायचं आता, हायवे थोडं गचक्याचे रस्ते आता आधी. मग महाराज बापूजी पाटलांचे गुरु बाळगीर महाराज आणि शहादत्ताचा अवतार म्हणतात आपण बाळगीर महाराजाला. आता 4 युगामध्ये 4 अवतार झाले, ते आरतीमध्ये सांगितलंय. कृतयुगी आले हंस, त्रेतायुगे देवदत्त, द्वापारी अवधूत, कली माझे शारद, आचार्य सुखाजीवा उद्धरित, कार्तिक पौर्णिमेशी पूर्ण कळा कवित, आरती पौर्णिमेची. त्या पौर्णिमेच्या आरतीमध्ये सांगितलं कृतायुगामध्ये हंस नावाचा अवतार झाला. ते कोणासाठी झाला? ब्रह्मदेवाची 4 माणूस पुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. ते ब्रह्मदेवाचे 4 माणूस पुत्र होते. त्यानं सुद्धा गुरु भक्ती केली आणि सगळी पृथ्वी पालती घातली. आम्हाला निर्गुण निराकार वस्तू पाहिजे.
त्याच्याशिवाय आमच्या जीवाचं समाधानच नाही. म्हणजे कुठं भेटल हो? महादेवाजवळ गेले, विष्णू जवळ गेले, ब्रह्मदेवाजवळ गेले, आमच्या जवळ ती वस्तू भेटत नाही. पूर्ण प्रथमी पालती गाती तत्माला भेटायला तयार नाही. भक्ती बी फायली हो कशी? भक्ती नव्हे साधी होय जीवा भरली कोळी, भक्ती करीतात नामराची, वाट पाहतात विमानाची. लोकांची भक्तीच नाही म्हणाले मला इमान यावं. जसं तू राहायला आलत त्याची काय भक्ती साधी होती काय? मग हे 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कर्तव्यामध्ये दत्त महाराजाला यावं लागलं भक्ताची भक्ती पाहून. ये दूधला धन संत कुमार, ये दूधला धन संत कुमार, कोणासाठी आले? ये दूध लाल संत कुमार, ये दूध लाल संत कुमार, झाले आज राम देव बजावले गांभीर, माझे विनंती वारंवार आले महाराज वजा म्हणायला लागले. त्या विनंती पण मात्र कोणी बजायला तयार नाही. कर्तव्यामध्ये हंसा होता. हंसाच्या रूपामध्ये आले आणि ब्रह्मदेवाच्या 4 मानसपुत्रांना ब्रह्मज्ञानापर्यंत सांगितलं. आणि परज्ञान विचारायला लागल्याच्या नंतर ते म्हणायला लागले महाराज आम्हाला काय परज्ञान सांगताय ना? हंसा होता हातू बोलायला लागले. नेहमी आनंदाचा वारता हो, जय जय आजे परात्परा, अनाथ नाथा परात परा हो, सुरवर ऋषी मुनिवरा तुझ विण मोक्ष नाही सुंदरा हो, जय जय आजी विडंबरा. आम्हाला परत सांगता येणार नाही असं म्हणण्याच्या नंतर ते अवतार कार्य झालं. आता द्वापार युगामध्ये दत्त महाराज आले. कोणाचा इथं आले हो? अनुसयासाठी आले. आता उद्याचे चरित्र बघायचंच आहे आपल्याला. आता आज शिष्याचं कीर्तन आहे आणि उद्या गुरुचं कीर्तन आहे. रुद्रगिरी महाराज आमचे गुरुवर्य, उद्या माझ्या गुरुचं कीर्तन, आज शिष्याचं कीर्तन. काय बाकी असं काही ठिकाणी गुरु शिष्य मारून घ्यायला लागले. शिष्य म्हणाला कीर्तन करतो, गुरु म्हणाला लाथा घालतो. कसं हो? गुरु शिष्य दोघे वैरी कसा पावेल देव. गुरु शिष्य एका मनानं जर चालले तरच परमार्थ होते. लता प्रभू अनुसया मातेची भक्ती किती वर्ष होती? 60,000 वर्ष अनुसया मातेची भक्ती. 60 वर्ष अनुष्ठान करीते झाले दोघे जण. आकाशवाणी आनंद लक्ष पडावं आई आज्ञा विनाश. 60,000 वर्ष भक्ती होती. आपल्याला इथे डॉक्टर उभा टाकले बापू, थंडी वाजायला महाराज. काही जण टाळ वाजवायला मागे पुढे बघायला महाराज, थंडी वाजायला डोकं दुखायला हो. वाजणारे काय म्हणावं मतंगाचारी. वाजणं सोपं आहे? सोपं नाही महाराज. टाळ वाजणं सोपं दिसायलंय तुम्हाला बसणाऱ्याला. हिला माहित आहे किती मोठं चिंताले पण वाजते. सोपं नाही. परमार्थ सुद्धा सोपा नाही महाराज. त्याच्यामध्ये काया झिजवावं लागते. काया काया म्हणजे शरीर झिजवावं लागते तर कुठं परमार्थ होते. अनुसया मातेची भक्ती महाराज 60,000 वर्ष. 1-2 वर्ष होती काय? आपली लईत लई 4 महिन्याची भक्ती झाली, 4 मास. त्याच्या वरी आपली भक्तीच होईना. संसाराकडे सगळं लक्ष.
मात्र या संसारातून मनाला काढून सद्गुरूच्या भजनाला लावावं लागतं. तुम्हाला सांगतो महाराज, संसार आपोआपच होते. माय काय जन्माला येऊन काय केले माणसं, मला तुम्हाला सांगतो एका वाक्यामध्ये. माणूस जन्माला आलं, शाळा शिकलं, नोकरी लागली, नोकरी लागली, बायको केला, बायको बाळातील झाली, बाप झाला, त्या पोराला सून करून आणली, सून बाळातील झाली, आट्या झाला, आणि आट्या कालाने मरून गेला. काय केला हो, विचार करा घरला जाऊन, काय केला? काहीच केले नाही. महिला मंडळ, महिला जन्माला आली, वयात आली की लग्न करून दिले, लग्न झाले की पोरं बाळ झाले, तिला सून करून आणले की सासू झाली, सासू झाली की चाळ्या सुरू केली की हो चाळ्या करायला, दारू झाली बसून चाळ्या महाराज. सासू झाली, तिला पोरग झालं की आजी झाली, पॅरालिसिसचा झटका आला, घुस मेली, घुशीनं किती जरी उकरलं महाराज, रात्रभर घुशीनं उकरलं, पण खाल्लं काय? काय खाल्लं? माती खाते काय? म्हणजे चाड्या करणाऱ्याचं जीवन चाड्याच करण्यात जाते, मात्र परमार्थ होऊ शकत नाही.